हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. आज आपण पाहतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड आणि ज्यामध्ये आज आपला टॉपिक आहे सरफेस टेन्शन, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, कोहेजिव्ह फोर्स, ॲडेजिव्ह फोर्स आणि अजूनही इतर काही पॉईंट्स आहेत. तर एक्झाममध्ये यावरती भरपूर क्वेश्चन्स आलेले आहेत. अनेक छोटे छोटे क्वेश्चन्स ज्या काही कॉन्सेप्टनी असे होते की जे की मुलांनी रीड केले असते तर उत्तर आलं असतं, पण रीड केले नाही आहेत म्हणून आलेले आहेत. असे सिंपल आणि चांगले सोपे असे क्वेश्चन्स या टॉपिकमधून भरपूर आलेले आहेत. म्हणून हा टॉपिक्स फार महत्त्वाचा आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला हा सरफेस टेन्शन एक पूर्ण एक आर्टिकल जे आहे भरपूर काय त्याच्यामध्ये अनेक पॉईंट्स आहेत. त्यात स्टार्टिंग आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत. हे इंट्रोडक्शन जर तुम्हाला आत्ता कळालं तर पुढचा जो पार्ट आहे सरफेस टेन्शनचा तो समजण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर आपण सरफेस टेन्शन म्हणजे नेमकं काय असतं पोया. तुम्ही रिअल लाईफमध्ये पण सरफेस टेन्शन एक्सप्रेस केलेलं आहे. तुम्ही पाहता की एखादी निडल असेल किंवा छोटासा एखादा वायर असेल तर पाण्यावरती तरंगू शकते. ओके, ते का तरंगते तुम्ही म्हणता असं त्याची डेन्सिटी कमी असेल. डेन्सिटी कमी असेल ती वेगळी गोष्ट आहे, पण या ठिकाणी ती निडल एखादी तुम्ही जर ठेवली किंवा निडलची डेन्सिटी जास्त असते वॉटरपेक्षा, कारण निडल इज मेड फ्रॉम मेटल है ना. किंवा तुम्ही ब्लेड असते, ब्लेड पण तुम्ही अशी पाण्यावरती ठेवा, ती पाण्यावरती तरंगते. म्हणजे ब्लेड झालं असेल, निडल असेल, हे पाण्यावरती तरंगतात. किंवा तुम्ही ते वॉटर स्पायडर पाहिला असेल, पाण्यावर चालणारा किडा एक असतो पहा, जो की पाण्यावरती चालतो. माणूस तर पाण्यावरती चालत नाही. ते काही जण सांगतात की हा महाराज पाण्यावरती चालतोय, दुसरा चालतोय. इट इज नॉट अ पॉसिबल. ते सगळं काही फेक असतं, कारण पाण्यावरती चालणं कधीही शक्य नाही आहे. म्हणजे लिटरली पाण्यावरती चालणे. ओके, मग तसं तर आपण पाण्यावरती जहाज पण चालतात, ती वेगळी गोष्ट आहे. पण पाण्यावरती आपण चालू शकत नाही. त्याचं कारण आहे की जे आपलं सरफेस टेन्शन असतं ते आपलं वेटला बॅलन्स करू शकत नाही, त्यामुळे आपण वॉटरवरती चालू शकत नाही. पण वॉटर स्पायडर जो असतो की पाण्यावरचा किडा, तो पाण्यावरती चालतो कारण त्याचं जे वेट असतं ते सरफेस टेन्शनमुळे बॅलन्स केलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी पण एक सरफेस टेन्शनचा फेनॉमेना आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही कधी पाहिलं असेल असंच, ते सरफेस टेन्शन फील होण्यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल आहे एखादं पाणी आणि त्या पाण्यावरती जर एखादा किडा जर म्हणजे एखादी वस्तू जर तुम्ही ठेवली, तुम्हाला त्या खाली जी सावली दिसते, पण लाईट जर पडत असेल तर खाली जी सावली दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला सरफेस टेन्शन असं व्हिज्युअलायझेशन होऊ शकतं. त्या ठिकाणी सरफेस टेन्शन आहे. एक बेस्ट कन्सेप्ट आहे सरफेस टेन्शन. काय अजूनही पुढे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पण सरफेस टेन्शन समजून घेण्या अगोदर आपल्याला काही टर्म्स माहिती पाहिजे. ज्या की टर्म्स आहेत आपल्याकडे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. म्हणजे आपल्याला माहिती की आपल्याकडे सॉलिड, लिक्विड, गॅसेस असतात आणि त्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे की मॉलिक्युल्स मधला फोर्स. म्हणजे आपण एखादं सिंपल एक कंटेनर आहे आणि याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल म्हणजे वॉटरच घेतलं, या वॉटरचे एक मॉलिक्यूल समजा मॉलिक्युल्स म्हटले मी असे. ओके, तर वॉटरचा एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलवरती एक फोर्स एक्झर्ट करत असतो. त्याच मॉलिक्युल्सला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन फोर्स बिटवीन टू मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज अ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे दोन प्रकार आहेत, कोहेजिव्ह फोर्स आणि ॲडेजिव्ह फोर्स. आता कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय? इट इज ऑब्वियसली फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हा कोहेजिव्ह फोर्स म्हणजे एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, बट बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ सबस्टन्स. आणि की कोणामधला आहे? मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स आणि की म्हणजे सेम सबस्टन्सचे मॉलिक्यूल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण हे वॉटर घेतलं असेल ना, H2O, तर या ठिकाणी दोन मॉलिक्युल्स आहेत, एक आणि दुसरा एक मॉलिक्यूल आहे. हा H2O मॉलिक्यूल आहे, हा पण H2O मॉलिक्यूल आहे. या दोघांमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑब्वियसली फोर्स ऑफ अट्रॅक्शनच आहे, लक्षात ठेवा. कोहेजिव्ह फोर्स म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शनच आहे. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस टू मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज अ कोहेजिव्ह फोर्स. ओके, आणि दोन मॉलिक्यूल मधला म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे दोन प्रकार आहेत. ओके, आपण याचं एक्झाम्पल जर म्हटलं कोहेजिव्ह फोर्स, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन वॉटर मॉलिक्यूल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन NaCl या सॉलिडमध्ये असतं स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आपल्याला माहिती आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणामध्ये जास्त, कोहेजिव्ह फोर्स कोणामध्ये जास्त? सॉलिडमध्ये कोहेजिव्ह फोर्स जास्त असतो गॅसेसपेक्षा, आणि गॅसेसपेक्षा, कारण लिक्विडमध्ये पण जास्त असतो गॅसपेक्षा. पण लिक्विडमधला कोहेजिव्ह फोर्स आपल्या याच्यापेक्षा म्हणजे कुठल्यापेक्षा सॉलिडच्या कोहेजिव्ह फोर्सपेक्षा कमी असतं. आणि सिंपल कन्सेप्ट आपण जनरली पाहतो. तर कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय? इट इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. आणि सारख्या सबस्टन्सच्या मॉलिक्युल्समधला अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजेच काय असणार आहे? आपल्याला कोहेजिव्ह फोर्स म्हणतो. सेम सबस्टन्स असायला पाहिजे. ओके, कधी तुम्ही पाहता की दोन वॉटर मॉलिक्युल्स असे कोलाइज होतात ना, दोन वॉटर मॉलिक्युल्स थोडंसं एक वॉटर आणि एक वॉटर असं जवळ ठेवा, ते एकमेकांना कोलाइज होतात. किंवा तुम्ही बबल्स पाहिले असतील पहा, सोप बबल. आपण जेव्हा सोप सोल्युशन बनवतो ना, तर सोप सोल्युशन म्हणजे सोड्याचं पाणी आपण जेव्हा बनवतो त्याच्यामधले जे बबल्स असतात ते कोलाइज होत असतात, एकमेकांमध्ये मिक्सअप होऊन लार्ज बबल बनवतात. किंवा अनेक ड्रॉपलेट्स एकत्र येतात आणि त्याचा एक बिग ड्रॉप बनतो. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या त्या कोहेजिव्ह फोर्समुळे आहेत, कारण त्या वॉटर मॉलिक्युलमध्ये, त्या बबल्समध्ये पण वॉटर मॉलिक्युल्स असतात आणि
वॉटर ड्रॉप्समध्ये पण वॉटर मॉलिक्युल्स असतात आणि ते वॉटर मॉलिक्युल्स एकमेकांना कोहेजिव्ह फोर्स अट्रॅक्ट केल्यामुळे ते एकत्र येतात, अट्रॅक्ट करतात आणि त्यामुळे ठिकाणी कोहेजिव्ह फोर्स असतो आणि त्याच्याचमुळे ते बबल फॉर्मेशन किंवा बबल लार्ज होणे किंवा आपण काय म्हणू शकतो ते वॉटर ड्रॉप बिग ड्रॉप बनणे, 2-3 ड्रॉप्स एकत्र येऊन तेच प्रोसेस होते. दॅट इट इज कॉल्ड एज कोहेजिव्ह फोर्स आणि त्या फोर्सला आपण कोहेजिव्ह म्हणतो. आता सेकंड आहे अडेजिव्ह फोर्स. अडेजिव्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे, अडेजिव्ह म्हणजे आपण जनरली गम म्हणतो, चिकट पदार्थ. जसं की 2 चिकट पदार्थ म्हणजे तो दुसऱ्या सबस्टन्सला चिटकतो. म्हणजे आता सरळ आहे की काय असणार आहे, ही फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कसं असणार आहे, डिफरंट सबस्टन्स आहे ना, डिफरंट सबस्टन्स. ओके, डिफरंट सबस्टन्स म्हणजे हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे सारख्या, हा पण फोर्स ऑफ अट्रॅक्शनचे पहा. कोहेजिव्ह फोर्स पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि अडेजिव्ह फोर्स हा पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. फरक एवढाच आहे की कोहेजिव्ह फोर्स कोणामधला, मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स म्हणजे एकाच सबस्टन्सच्या मॉलिक्युलमधला आहे आणि अडेजिव्ह फोर्स कसा आहे, मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखादा ग्लास घेतला, ओके, आणि त्या ग्लासमध्ये जर पाणी असेल आणि ग्लास असं पाणी ओतलं बाजूला तर पाणी बाहेर काढलं ग्लासमधलं, तरी पण ते ग्लासला वॉटर मॉलिक्युल्स म्हणजे पाण्याचे मॉलिक्युल्स त्याच्याकडे चिटकलेले असतात है ना. म्हणजे काय आहे की तुमचा जो वॉटर ग्लास आहे त्या ग्लासमधलं जे वॉटर आहे त्या ग्लासला का चिटकलं, कारण त्या ग्लासचे मॉलिक्युल ऑब्विसली सॉलिडचे मॉलिक्युल, ओके, जे काही स्टील असेल किंवा जे काही मटेरियल असेल, ग्लास असेल, काचेचा असेल ग्लास तुमचा बनवलेला, तर त्याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कोणामध्ये ते ग्लासचे मॉलिक्युल्स आणि आपले वॉटर मॉलिक्युल्स यांच्यामधलं एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं आणि त्यालाच काय म्हणतो आपण, अडेजिव्ह फोर्स. किंवा तुम्ही पण आपला हात जर आपण पाण्यामध्ये असा बुडवला आणि वरती काढला तर पाण्याचे वॉटर मॉलिक्युल्स आपल्या हाताला चिटकतात, कारण वॉटर मॉलिक्युल्स आणि आपल्या स्किनमधले मॉलिक्युल्स यांच्यामध्ये कुठला फोर्स असतो, अडेजिव्ह फोर्स असतो आणि त्या अडेजिव्ह फोर्समुळे ते आपल्या हाताला चिटकतात आणि त्यालाच अडेजिव्ह म्हणतो. आणि ऑब्विसली इट इज फोर्स ऑफ अट्रॅक्शनच आहे पण डिफरंट मॉलिक्युल्समधलं. ओके, तर आज कोहेजिव्ह फोर्स, अडेजिव्ह फोर्स, आपण अडेजिव्ह फोर्स आय थिंक खूप तुम्हाला कन्सेप्ट समजले असतील. ओके, तर सांगत चला नेक्स्ट आपल्याकडे कन्सेप्ट काय, आपल्याकडे कोहेजिव्ह फोर्स झाला, अडेजिव्ह फोर्स झाला. आता याच्यामध्ये नेक्स्ट कन्सेप्ट आहे रेंज. रेंज किती असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा मॉलिक्यूल आहे तर मग हा मॉलिक्यूल याचा फोर्स कुठपर्यंत ऍक्ट करू शकतो. जसं आपल्याकडे टावर असतं, टावरची एक रेंज असते 3 किलोमीटर 4 किलोमीटर, म्हणजे एखादा टावर असेल त्याच्यापासून 4 किलोमीटर अंतरापर्यंत त्याचे नेटवर्क येतं. ओके, तसं आपले मॉलिक्युल्स जे असणार, तर हा समजा मॉलिक्यूल आहे, या मॉलिक्यूलची रेंज असते म्हणजे हा मॉलिक्यूल कुठपर्यंत कोहेजिव्ह किंवा अडेजिव्ह, आता दोन्हीपैकी कुठलाही फोर्स असू शकतो, कुठपर्यंत फोर्स ऍक्ट करू शकतो त्याला म्हणतात मॉलिक्युलर रेंज. म्हणजे समजा हा मॉलिक्यूल इथपर्यंत फोर्स अट्रॅक्शन करू शकतो, ही झाली त्याची मॉलिक्युलर रेंज. हा मॉलिक्यूल ए आहे, ही झाली मॉलिक्यूल एची रेंज. म्हणजे हा इथं नाही, हा स्पेरिकली म्हणू शकत नाही, तर हा 3 डायमेन्शनली म्हणजे स्पेरिकली म्हणू शकतो. 3 डायमेन्शनल म्हणजे समजा हा पॉईंट आहे, मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल ऑल डायरेक्शन आणि स्पेरिकल टाईपमध्ये हा मॉलिक्यूल या डायरेक्शनला डाऊनवर्ड, इकडे 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 ऑल डायरेक्शनला किती फोर्स, एक रेंजपर्यंत काही अंतरापर्यंत काय करतो, फोर्स एक्झर्ट करत असतो, बरोबर आहे. त्याच अंतराला काय म्हटलं जातं, रेंज म्हटलं जातं. आणि जनरली जी मॉलिक्युलर रेंज असते, रेंज ऑफ मॉलिक्यूल म्हणू शकतो आपल्याला. रेंज ऑफ मॉलिक्यूल किती असते, ही रेंज ऑफ मॉलिक्यूल जनरली 10⁻⁹ मीटर एवढी असते. रेंज ऑफ मॉलिक्यूलची जी रेंज असते ती किती असते, 10⁻⁹ मीटर एवढी रेंज असते आणि एवढ्या रेंजपर्यंतच तो फोर्स काय होत असतो, ऍक्ट होत असतो. कुठला फोर्स आहे आपल्याकडे, मॉलिक्युलर फोर्स आहे. ओके, आणि ऑब्विसली कुठला इंटरमॉलिक्युलर फोर्स, कोहेजिव्ह फोर्स किंवा अडेजिव्ह फोर्स, दोघांची रेंज जवळपास सारखीच असते. ओके, ती झाली मॉलिक्युलर रेंज. आता नेक्स्ट नंतरचा कन्सेप्ट आहे स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. आता स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हटलं की इन्फ्लुएन्स स्पिअर म्हणजे मी आता सांगितलं की हा मॉलिक्युल याची रेंज आहे, मग हा मॉलिक्युलला सेंटर मानलं आणि या रेंजला रेडियस मानलं आणि आपण एक स्पिअर ड्रॉ केला, असं स्पेरिकल आहे ना, सर्कल नाही, सर्कल तर असं सिम्पली सर्कल बनेल, असं सर्कल आहे. तर हा पॉईंट आहे, मॉलिक्युल याचा सेंटर कन्सिडर केला आणि त्याची रेंज म्हणजे आपण रेडियस कन्सिडर केली, त्याचा एक स्पिअर बनवला. म्हणजे एवढ्या स्पिअरमध्ये कुठपर्यंत आपला काय करतो, आपला मॉलिक्यूल फोर्स एक्झर्ट करू शकतो. म्हणजे हा जो स्पिअर मी बनवला या ठिकाणी, ती या डायरेक्शनला फोर्स ऍक्ट आहे, ऑल डायरेक्शनला नाही फोर्स. तर ज्यामध्ये आपण काय केलं की मॉलिक्युलर रेंज ॲज अ रेडियस आणि मॉलिक्यूल ॲज अ सेंटर घेऊन जो स्पिअर आपण ड्रॉ करतो त्याला स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो. म्हणजे स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं तर स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे असा स्पिअर ज्या स्पिअरमध्ये कुठलाही मॉलिक्यूल इंटर केला तर त्याच्यावरती हा ए मॉलिक्यूल आपला फोर्स एक्झर्ट करू शकतो. म्हणजे हा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. आणि दुसरा एक मॉलिक्यूल आहे समजा बी मॉलिक्यूल हा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सच्या बाहेर असेल तर त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करता येणार नाही, पण हा बी मॉलिक्यूल जर स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सच्या मध्ये आला ए मॉलिक्यूलच्या तर तो काय करू शकतो, फोर्स एक्झर्ट करू शकतो. म्हणजे स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे असा स्पिअर किंवा असा स्पेस की ज्याच्यामध्ये दुसरा एखादा मॉलिक्यूल इंटर केला की आपला हा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यावरती काय करू शकतो, फोर्स एक्झर्ट करू शकतो, त्याला आपण स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो. आता नंतर आपल्याकडे काही कन्सेप्ट्स आहेत ज्यामध्ये सरफेस फिल्म आणि फ्री सरफेस कन्सेप्ट. आता सरफेस फिल्म म्हणजे काय असतं आपण पाहूया, ज्यामध्ये यांनी सरफेस ओके ज्यामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी
समजा आपल्याकडे एक कंटेनर आहे या ठिकाणी, ओके, आणि याच्यामध्ये आपल्याकडे लिक्विड आहे अशा प्रकारे, ओके, यामध्ये लिक्विड आहे असं, आपण या ठिकाणी लिक्विड अशा प्रकारे घेतोय. ओके, तर लिक्विड आहे कंटेनर. यामध्येच आता फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे काय, एकदम जो वरचा लेअर असतो त्याला आपण एक्स आणि वाय म्हणूया, हा एकदम वरचा लेअर, जे की वर आहे एअर आणि खाली आहे आपला वॉटर, समजा H2 किंवा लिक्विड आपण घेतलं, कुठले लिक्विड समजा किंवा वॉटर समजा, हा जो एकदम वरचा लेअर आहे ना, या लेअरला म्हणतो आपण फ्री सरफेस. हा काय आपला फ्री सरफेस, आणि ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा शेअरिंग स्ट्रेस अप्लाय करता येत नाही, तो व्हेरी व्हेरी स्मॉल साईजचा असतो आणि त्यामुळे आपण त्याला शेअरिंग स्ट्रेस अप्लाय करता येत नाही. तर याच लेअरला काय म्हणतो आपण स्पियर, ओके, सॉरी, यालाच काय म्हणतो आपण फ्री सरफेस म्हणतो. हा एकदम फ्री सरफेस असतो. फ्री सरफेसमध्ये एकदम वरचा लेअर, आपल्या वॉटरचा एकदम वरचा लेअर जो आपल्याला दिसतो तोच लेअर म्हणजे काय असतो फ्री सरफेस. त्याला कुठल्याही प्रकारचं शेअरिंग स्ट्रेस किंवा शेअरिंग स्ट्रेन त्याच्यामध्ये येत नाहीये. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे सरफेस फिल्म. सरफेस फिल्म म्हणजे काय असतं पहा, की आपला हा स्पेअर ऑफ, इथून समजा आपली जी रेंज आहे, आपण जर म्हटलं होतं मॉलिक्युलर रेंज म्हटलं होतं, मग इथून समजा रेंज एवढा डिस्टन्स घ्यायचं, जेवढी मॉलिक्युलर रेंज आहे, सरफेस जी फ्री सरफेस असतो, फ्री सरफेसपासून खाली किती अंतरापर्यंत, जिथपर्यंत मॉलिक्युलर रेंज आहे तिथपर्यंत, आणि हे एवढं अंतर, ही जी फिल्म बनते एवढी डेप्थला साईज छोटीशी असते, त्यालाच म्हणतो आपण सरफेस फिल्म. ही जी आहे ती काय, सरफेस है ना फिल्म. मग सरफेस फिल्म म्हणजे आपण एक्स डॅश आणि वाय डॅश म्हटलं मी या ठिकाणी, म्हणजे सरफेस फिल्म किती एक्स टू एक्स डॅश, म्हणजे ही रेंज म्हणजे मॉलिक्युलर रेंज आहे. मॉलिक्युलर रेंज म्हणजे काय, एक्स टू एक्स डॅश डिस्टन्स असणार आहे किंवा वाय टू वाय डॅश, हे एवढी जी फिल्म ही लेअर असणार आहे किंवा एक फिल्म असणार, त्याला सरफेस फिल्म म्हणतो. आपण ड्रॉप्स पाहतो पहा, ड्रॉप्सची जी फिल्म बनते, किंवा तुम्ही काय एक्सपेरिमेंट केले असतील पाहिजे जनरली कधी, ज्यावेळेस आपण पाहतो की एखाद्या एक बबल्स बनवले जातात, आपण सोड्याचं पाणी बनवतो, त्यामध्ये असं एक बुडवतो असे गोल आणि त्याला फुंकतो, त्यावेळेस असे बबल्स बनतात. तर ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू बुडवता किंवा सिंपल तुम्ही हात जरी तुम्ही सोड्याच्या पाण्यामध्ये असा बुडवला आणि बाहेर काढला, आणि तुम्ही याला जर हाताला असंच केलं तर या ठिकाणी तुमची एक सरफेस फिल्म बनते दोन बोटांच्या मध्ये, है ना, अशी एक लेअर बनतो लिक्विडचा, जो नंतर फुटतो, तुम्ही त्याला फोडता असं टच करून चांगलं वाटतं ते, है ना, किंवा बबल्स पण तुम्ही बनवता. तर या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत तर त्यालाच आपण काय म्हणत असतो, सरफेस फिल्म म्हणत असतो. तर तुम्हाला सरफेस फिल्म कळायला असेल. आता आपल्याकडे महत्त्वाची कन्सेप्ट आहे मॉलिक्युलर थिअरी. आपल्याकडे काय, मॉलिक्युलर थिअरी. आता मॉलिक्युलर थिअरी सांगते की हाऊ सरफेस टेन्शन जनरेट, म्हणजे मॉलिक्युलर थिअरी तुम्हाला समजली की तुम्हाला कळेल की सरफेस टेन्शन ॲक्च्युली जनरेट कसं होतं. मग सरफेस टेन्शन जनरेशन कळण्यासाठी आपल्याला काय गरज आहे, मॉलिक्युलर थिअरी समजून घेण्याची गरज आहे. तर समजा आपण या ठिकाणी 3 मॉलिक्युल्स घेऊया. मी थोडंसं याला क्लीन करतो जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन ना हो. तर मी 3 प्रकारचे मॉलिक्युल घेतो. समजा हा या ठिकाणी ए मॉलिक्युल आहे, याचा हा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे हा मॉलिक्युल इतक्या रेंजपर्यंत फोर्स एक्झर्ट करू शकतो. तुम्ही याला अशा प्रकारे आपण दाखवू शकतो. याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे ना, असा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. ओके, म्हणजे हा मॉलिक्युल काय करतो, हा. दुसरा एक मॉलिक्युल घेतला, मॉलिक्युल सी, जो की अशा प्रकारे इथे आहे. तर त्याचा जर स्पिअर ऑफ, ऑब्विसली मॉलिक्युलर रेंजचा जर विचार केला तर तो सरफेस फिल्ममध्ये आहे, पण त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स अशा प्रकारे. त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा काही पार्ट कुठं आहे, एअरमध्ये आहे, आणि काही पार्ट लिक्विडमध्ये आहे, पण फारच कमी पार्ट एअरमध्ये आणि जास्त प्रमाणात. तिसरा मॉलिक्युल, या मॉलिक्युल आपण बी मॉलिक्युल म्हटलं, आणि तिसरा मॉलिक्युल घेतला एक्झॅक्ट फ्री सरफेसवरती. जसं की त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स जर आपण काढला, त्याचा एक्झॅक्ट हाफ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स एअरमध्ये आहे आणि हाफ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स याच्यामध्ये. त्याला आपण याला अशा प्रकारे दाखवतो. याला डायग्राम व्यवस्थित काढले, तुम्हाला बोर्डला चांगले मार्क्स मिळतात, आणि सीईटीला काही नाही, याच्यावर त्या कन्सेप्टवरतीच क्वेश्चन येऊ शकतात. ओके, आता जर विचार केला आपण पहिल्यांदा मॉलिक्युल एचा विचार करूया. तर मॉलिक्युल ए कुठे, मॉलिक्युल ए कुठे, कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड. कसा आहे तो, कम्प्लिटली, है ना, कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड, इनसाइड द लिक्विड. हे मॉलिक्युल ए कसा आहे, कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड, म्हणजे हा पूर्ण मॉलिक्युल लिक्विडच्या इनसाइड आहे, म्हणजे लिक्विडच्या मध्ये आहे. मग आता सिंपल आहे, याच्या बाजूला सगळे मॉलिक्युल्स कुठले असतील, तर सगळे मॉलिक्युल्स वॉटर मॉलिक्युल्स असतील, किंवा लिक्विडचे जे लिक्विड आहे ते लिक्विड मॉलिक्युल्स असतील, म्हणजे सगळीकडे असे सेम सबस्टन्सचे, म्हणजे हे मॉलिक्युल ज्या सबस्टन्स आहेत त्याच सबस्टन्सचे असतील. म्हणजे याला ऑल डायरेक्शनवरती फोर्स एक्झर्ट होईल, आणि तो फोर्स कुठला असणार आहे, कोइजिव्ह फोर्स असेल. कुठला फोर्स असेल, कोइजिव्ह फोर्स. म्हणजे आपला ए जो मॉलिक्युल आहे तो कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड आहे, पूर्ण लिक्विडच्या मध्ये आहे, आणि त्याच्यावरती जो फोर्स एक्झर्ट होणार आहे तो कोणामुळे होणार आहे, सगळ्या बाजूने त्याच सबस्टन्सचे, सेम सबस्टन्सचे, त्याच लिक्विडचे मॉलिक्युल्स असतील. जे ए ज्या लिक्विडचा मॉलिक्युल आहे त्याच लिक्विडचे सगळे मॉलिक्युल्स असतील, आणि ऑल डायरेक्शनला कुठला फोर्स एक्झर्ट होणार आहे, कोइजिव्ह फोर्स एक्झर्ट होणार आहे. आणि ऑल डायरेक्शनला कोइजिव्ह फोर्स, आणि सगळे मॉलिक्युल सारखेच असल्यामुळे सगळा फोर्स सारखाच एक्झर्ट होतो. म्हणजे एक मॉलिक्युल याला ऑल डायरेक्शनला सगळे सारखेच मॉलिक्युल फोर्स एक्झर्ट करत असतील, तो फोर्स सारखाच राहील, आणि तो सारखा
सारखाच फोर्स ऑल डायरेक्शनला असेल तर आपल्याला वेक्टरमध्ये आपण शिकलेलं आहे की जेव्हा एखाद्या पॉईंटवरती ऑल डायरेक्शनला जर एखादा फोर्स ॲक्ट होत असेल आणि इक्वल असतील सगळे ऑल डायरेक्शनला इक्वल फोर्सेस ॲक्ट होत असतील तर रिझल्टंट फोर्स काय तो 0 म्हणजे नेट फोर्स ऑन है ना एफ नेट ऑन ए मॉलिक्यूल इक्वल टू 0 यानी की ए मॉलिक्यूलवरचा नेट फोर्स काय असणार आहे 0. का 0 असला फोर्स 0? का त्यामध्ये सगळे ऑल डायरेक्शनला सारखे मॉलिक्यूल्स आहेत आणि ऑल डायरेक्शन त्याच्यावरची फोर्स एक्झर्ट करतायत सारखाच फोर्स आणि त्यामुळे तो रिझल्टंट फोर्स विल बी 0 आणि मग या मॉलिक्यूलला कुठल्याही प्रकारचा फोर्स नसणार आहे ड्यू टू द कोहेजिव्ह फोर्स. ओके सेम मॉलिक्युल्समुळे. आता मॉलिक्यूल बी बद्दल पाहूया. आता बी मॉलिक्यूल जर पाहिला आपण याचा पार्शियली इनसाइड द लिक्विड आहे याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मॉलिक्यूल तर कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड आहे. मॉलिक्यूल कुठे इन द सरफेस फिल्म मॉलिक्यूल्स कुठे इन द सरफेस फिल्म है ना सरफेस फिल्म. आता मॉलिक्यूल आपला सरफेस फिल्ममध्ये बी मॉलिक्यूल. आता बी मॉलिक्यूल सरफेस फिल्ममध्ये असेल त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स कुठे आहे याचा जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे सम पार्ट आणि व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ द स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ मॉलिक्यूल बी स्पिअर ऑफ मॉलिक्यूल बीचा काही पार्ट कुठे एअरमध्ये आणि काही पार्ट लिक्विडमध्ये. मग याचा अर्थ याच्यावरती किती फोर्स ॲक्ट होतील याच्यावर दोन्ही फोर्स ॲक्ट होतील. ॲडेजिव्ह फोर्स ॲक्ट होईल आणि कोहेजिव्ह फोर्स दोन्ही ॲक्ट होतील याच्यावरती. ॲडेजिव्ह फोर्स कोणामुळे हे एअर मॉलिक्यूल जे आहेत वरती ज्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा छोटासा पार्ट आहे की आपल्याला माहिती आहे की स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे असा स्पिअर की ज्याच्यापर्यंत मॉलिक्यूल असेल तर त्याच्यापर्यंत फोर्स एक्झर्ट करेल. तर ऑब्व्हियसली त्याच पार्टमधले पण मॉलिक्यूल या बीवरती म्हणजे या मॉलिक्यूलवरती पण फोर्स एक्झर्ट करतील. म्हणजे इथले जे एअर मॉलिक्यूल्स असतील ते पण आपल्या बी पार्टिकलवरती काय करतील फोर्स एक्झर्ट करतील. मग यामुळे काय होणार आहे इथली मॉलिक्यूल्स याच्यावरती म्हणजे याच्यावरती दोन्ही फोर्स आहेत एक तर कोहेजिव्ह फोर्स पण आहे आणि ॲडेजिव्ह फोर्स पण आहे आणि त्या फोर्समुळे या ठिकाणी काय केलं जातं ऑब्व्हियसली दोन्ही फोर्स अट्रॅक्टिव्ह आहेत. म्हणजे आता याच्यावरती ॲडेजिव्ह फोर्सची तुम्ही जर पाहिलं व्यवस्थित लक्षपूर्वक तर ॲडेजिव्ह फोर्स ॲक्ट करणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या जास्त आहे ॲज कम्पेअर टू द कोहेजिव्ह फोर्स ॲक्ट करणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या जास्त आहे ॲज कम्पेअर टू ॲडेजिव्ह फोर्स. कारण कोहेजिव्ह फोर्स कोणी अप्लाय करतो लिक्विडचे मॉलिक्यूल्स लिक्विड असतील म्हणजे हा फोर्स डायरेक्ट असेल ओके जास्त असेल आणि एअर मॉलिक्यूलची संख्याही कमी आहे आणि तर स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स कमी पार्ट एअर सोबत आहे त्याच्यामुळं जो ॲडेजिव्ह फोर्स असणार आहे अपोर डायरेक्शनला तो कमी असेल. म्हणजे अपोर डायरेक्शनला जो ॲडेजिव्ह फोर्स आहे ॲडेजिव्ह फोर्स तो कमी आहे आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला जो कोहेजिव्ह फोर्स आहे तो जास्त आहे. म्हणजे रिझल्टंट फोर्स कुणीकडे येणार डाऊनवर्ड डायरेक्शनला. म्हणजे हा जो मॉलिक्यूल बी आहे हा काय होईल पुल्ड इनसाइड. मग बी मॉलिक्यूल काय केला जाईल नेट फोर्स 0 नाही होणार कारण इथला जो कोहेजिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन द ॲडेजिव्ह फोर्सपेक्षा कोहेजिव्ह फोर्स जास्त आहे कारण ॲडेजिव्ह फोर्स एअर मॉलिक्यूल्समुळे येते त्यांची संख्या कमी आहे आणि कोहेजिव्ह फोर्स कोणामुळे येते लिक्विड मॉलिक्यूल्समुळे त्यांची संख्या जास्त आहे. इथं बॅलन्स होणार नाही. या ठिकाणी जसा फोर्स बॅलन्स झाला होता आणि कॅन्सल झाला होता नेट 0 आला होता तसं या ठिकाणी फोर्स बॅलन्स होणार नाही आणि कॅन्सल होणार नाही. त्यामुळे जो फोर्स असणार आहे कोहेजिव्ह फोर्स आणि ॲडेजिव्ह फोर्स त्यामध्ये कोहेजिव्ह फोर्स जास्त असेल मग नेट फोर्स कुठल्या डायरेक्शन आहे डाऊनवर्डला येईल आणि की नेट डाऊनवर्ड पुल या ठिकाणी येईल काय येईल डाऊनवर्ड है ना डाऊनवर्ड पूल तयार होईल. या ठिकाणी पूल म्हणजे डाऊनवर्ड फोर्स त्या ठिकाणी एक क्रिएट होईल आणि डाऊनवर्ड फोर्स झाल्यामुळे हा मॉलिक्यूल खाली ओढल्यासारखा होईल. म्हणजे लक्षात आलं. आता तिसऱ्या मॉलिक्यूलबद्दल बोलूया सी मॉलिक्यूलबद्दल. सी मॉलिक्यूलबद्दल जर बोलायचं झालं तर सी मॉलिक्यूलचा हाफ स्पिअर ऑफ जो कुठं आहे तो ऑन द सरफेस फिल्म फ्री सरफेस ना काय ऑन द फ्री सरफेस ना फ्री सरफेस म्हणजे फ्री सरफेसवरती हा मॉलिक्यूल आहे आणि फ्री सरफेसवरती हा जो मॉलिक्यूल असल्यामुळे जर आपण याच्याकडे जर व्यवस्थित जर पाहिलं त्याचा हाफ पार्ट जो आहे स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा एअर सोबत आहे हाफ पार्ट लिक्विड सोबत आहे. तरी पण यामध्ये जर विचार केला तर एअरची डेन्सिटी जी असते डेन्सिटी ऑफ एअर इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ लिक्विड किंवा वॉटर म्हणू शकतो. हे एअरची डेन्सिटीच्यापेक्षा कमी असते. म्हणून जर विचार केला जरी हाफ दिसण्यासाठी जरी हाफ पार्ट एअर आणि हाफ पार्ट लिक्विडमध्ये असला तरीही याच्या मॉलिक्यूलची जी संख्या असते एअरची लेस असणार आहे. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इथे लेस असतील कारण याची डेन्सिटी कशी आहे कमी आहे. डेन्सिटी कमी असल्यामुळे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स कमी असतील. जरी हाफ दिसत असला स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा पार्ट तरी पण म्हणजे याच्यावरती जे ॲडेजिव्ह फोर्स ॲक्ट करणारे अपोर्ड मॉलिक्यूल्स आहेत त्यांची संख्या कमी असेल आणि कोहेजिव्ह फोर्स ॲक्ट करणारे डाऊनवर्ड जे फोर्स असतील मॉलिक्यूल्स त्यांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कुठला फोर्स ॲक्ट होईल या ठिकाणी डाऊनवर्ड कोहेजिव्ह फोर्स रिझल्टंट. म्हणजे या कंडिशनमध्ये काय असणार आहे कोहेजिव्ह फोर्स डाऊनवर्ड काय असेल ॲडेजिव्ह फोर्सपेक्षा जास्त असेल. पण इथं रिझन वेगळे इथं लक्षात ठेवा. इथं स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हाफ आहे. मग स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स जरी हाफ असला तरी वरचा जो हाफ पार्ट आहे एअरचा तो डेन्सिटी कमी असल्यामुळे तेवढ्या हाफ पार्टमध्ये मॉलिक्यूलची संख्या कमी असेल आणि लिक्विडचा जो खालचा हाफ पार्ट आहे त्याच्यामध्ये डेन्सिटी जास्त असल्यामुळे लिक्विड मॉलिक्यूलची संख्या जास्त असेल. मग जास्त लिक्विड मॉलिक्यूल
डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट करायला म्हणजे तो फोर्स जास्त असेल कोणापेक्षा, एअरच्या कमी मॉलिक्यूलपेक्षा. म्हणजे एअरचा मॉलिक्यूल ॲडहेसिव्ह फोर्स अपवर्ड डायरेक्शनला होता सी मॉलिक्यूलवरती, आणि ह्या सी मॉलिक्यूलवरती डाऊनवर्डला कोहेजिव्ह फोर्स होता. दोघांमध्ये कुठला फोर्स जास्त असणार आहे? कोहेजिव्ह फोर्स जास्त असेल, आणि कोहेजिव्ह फोर्स जास्त असल्यामुळं हा पण जो मॉलिक्यूल सी आहे तो डाऊनवर्ड पुल एक्सपिरियन्स करेल. म्हणजे सी फोर्सवरती पण काय होईल? खालच्या डायरेक्शनला फोर्स ॲक्ट होईल. म्हणण्याचा अर्थ असा आहे की या सरफेस फिल्डमध्ये कुठेही एवढ्या या सरफेस फिल्डमध्ये कुठेही पार्टिकल असू द्या किंवा मॉलिक्यूल असू द्या, त्या मॉलिक्यूलवरती डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होतो, आणि तो डाऊनवर्ड फोर्स त्या मॉलिक्यूलला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या ठिकाणी मग त्या खाली ओढल्यामुळं हे सगळे मॉलिक्यूल खाली ओढल्या जातात. म्हणजे आपण जर या ठिकाणी जर आपण अशा ठिकाणी घेतलं, समजा मी असं जर म्हटलं, समजा हे सरफेस फिल्ड म्हणजे याला मी जर असं म्हटलं, हे सगळे मॉलिक्यूल्स खाली ओढल्या जातात, आणि खाली ओढल्या गेल्यामुळं याच्यावरती एक टेन्शन क्रिएट होतं आहे ना. जसं तुम्ही एखादी फिल्म असेल, एखादा कपडा असेल, असा पक्काच चारी बाजूनं बांधलेला आहे, आणि तुम्ही त्याला असं खालून ओढताय ना, पक्का बांधलेला आहे, तुम्ही खालून त्याला ओढताय, जसं त्याच्या सरफेसवरती काय होईल? टेन्शन क्रिएट होईल है ना. त्याच प्रकारे इथं पण या सरफेसवरती डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स ॲक्ट होतोय, आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स म्हणजे ॲक्च्युली सरफेस असा बनतो आपला, स्ट्रेट न राहता. आपण पुढे पाहणार आहोत सरफेसचे वेगळे, आणि असा सरफेस बनल्यामुळे हा या डायरेक्शन अलॉंग द लेंथ है ना, अलॉंग द लेंथ या ठिकाणी एक फोर्स यानी की टेन्शन क्रिएट होते या ठिकाणी. हे असं अलॉंग द लेंथ या ठिकाणी टुवर्ड्स फिक्स द पॉईंट टेन्शन तयार होतं, आणि दॅट टेन्शन इज कॉल्ड ॲज अ सरफेस टेन्शन, आणि दॅट इज द रिअल ओरिजिन ऑफ सरफेस टेन्शन. तर होप तुम्हाला सरफेस टेन्शनचं ओरिजिन काय आहे हे तुम्हाला कळालं असेल. म्हणजे सरफेस टेन्शन कसं क्रिएट होतं, मॉलिक्युलर थेरीनुसार आपण सरफेस टेन्शन कसं एक्सप्लेन करू शकतो हे तुम्हाला मी सांगितलं. एकदम सोपी कन्सेप्ट आहे. तर याचा अर्थ या सरफेस फिल्ममध्ये जेवढे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे मॉलिक्युल्स काय करतात? तर लिक्विडला डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये एक फोर्स अप्लाय करतात, आणि तो जो फोर्स आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमधला, तो फोर्स काय करतोय? त्या सरफेस मॉलिक्युल्सला डाऊनवर्ड डायरेक्शनला ओढतो, आणि तो फोर्स जो तयार होतोय कोणामुळे? ॲडहेसिव्ह फोर्स आणि कोहेजिव्ह फोर्समुळे, आणि त्याच फोर्समुळे या सरफेस फिल्डमध्ये एक प्रकारचं टेन्शन क्रिएट होतं, आणि दॅट टेन्शन इज कॉल्ड ॲज अ सरफेस टेन्शन. तर या सरफेस टेन्शनबद्दल डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर कनेक्ट राहा स्पेक्ट्रम अकॅडमीसोबत. ओके, तोपर्यंत एन्जॉय करा फिजिक्स, आणि नोट्स लिहित चला कंटिन्युअसली, आणि तुम्हाला नोट्स याच्या मिळून जातील. होप तुम्हाला एक कन्सेप्ट समजले असेल. थँक्यू.